दुसरा पारितोषिक 4 फूट अशी आकर्षक ट्रॉफी असेल. तर सामन्याला होते सुरुवात. सामना रंगतोय दोन संघांच्या मध्ये. तर सामन्याला सुरुवात झाली. एका बाजूला आहे गावदेवी इष्ट, दुसऱ्या बाजूला डायमंड. असा हा सामना आपण पाहत आहेत. ओव्हर द विकेट यावेळेस चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेला आणि चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाईल तोपर्यंत एक धाव मिळेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे, क्रिकेट प्रेमींचे या स्पर्धेच्या वतीने, आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. पहिला षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्गवरती नानू. तर टीम डायमंड आपला एक एक प्रतिनिधी पाठवा प्लीज. टीम डायमंड आपला एक प्रतिनिधी पाठवा. मॅथ्यू आणि श्रीनिव अशी ही जोडी आपण पाहत आहेत. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा नानू सज्ज होईल. इथे मात्र फटका चांगला आणि क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं होत आहे. जर क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर क्षेत्ररक्षकासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहत आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि इथे मात्र एकदा कंप्लीट केली गेली दोन्ही फलंदाजांच्या वतीनं. तर स्ट्रायकिंगला फलंदाज असेल मॅथ्यू, तर नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज असेल श्रीनिवास. पहिलं षटक आलं घेऊन गोलंदाज नानू. प्रेक्षकांना विनंती असेल आपण आवाज देऊ नका प्लीज. अडथळा निर्माण होईल गोलंदाजाला आणि पंचांना डिसिजन देण्यासाठी देखील कुठेतरी अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गोलंदाज चेंडू रिलीज करत असताना प्लीज शांतता राखा. इथे मात्र खोलगट टप्प्याचा चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र हलक्या हाताने खेळला गेला या चेंडूला. आणि इथे मात्र एक धाव मिळेल या चेंडूवरती. एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. इथे मात्र फटका चांगला आणि क्षेत्ररक्षण देखील चांगलं आहे. आणि या शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल या षटकातील. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. ओव्हर द विकेट नानू पुन्हा एकदा सज्ज होतोय. आणि इथे मात्र दिशा पाहावी लागेल, लाईन पाहावी लागेल. यस, इट्स अ वाईड बॉल. पंचांचा इशारा होता आमच्याकडे. हा वाईट चेंडू असेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते. महेंद्रसिंग धोनीचा जर्सी नंबर 7 हा आकडा मात्र स्कोर कार्डवर ऍड होत असताना फटका चांगला आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण देखील चांगलं होत आहे. आणि इथे मात्र एक डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. आणि पहिल्या षटकाची देखील समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते.
चांगली बॉलिंग पाहायला मिळाली या पहिल्या षटकामध्ये नानूच्या वतीनं. जसं दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज राकेश. गोलंदाजी मार्गवर आलाय. अराउंड द विकेटने सामना करेल त्याचा. श्रीनिवास सामना करेल. अराउंड द विकेटने राकेश सज्ज होईल दुसरं षटक टाकण्यासाठी. इथे मात्र श्रीनिवासचा हा आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये नानूनी गोलंदाजी करत असताना फक्त 7 धावा खर्च केल्या आणि ज्या षटकामध्ये देखील चांगली सुरुवात पाहायला मिळाली. गोलंदाज राकेशच्या वतीनं. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे, क्रिकेट प्रेमींचे संध्याकाळच्या सत्रामध्ये मी मयूर थोरवे सहर्ष स्वागत करतो. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षक आपण पाहू शकता. अंडरआर्म क्रिकेटचा हा थरार आपल्याला पाहायला मिळते या अंबरनाथ नगरीमध्ये. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलरला फटका खेळला जातो आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. पहिला मोठा धक्का लागत असताना टीम डायमंड या संघाला फलंदाज श्रीनिवास बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला परमेश. नाईस नेम परमेश. इथे मात्र डिफेन्सिव्ह फटका ऑपरेटरचा फटका आपण पाहतायत आणि क्षेत्ररक्षक त्वरित चेंडूवरती येतील. चेंडू उचलतील, फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकती. धावसंख्या टीमची टोटल 8 वर जाऊन पोहोचते. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय अद्यापही आणि 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. आता मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज राकेश आपल्याला पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये कुठेतरी चुकीची गोलंदाजी केली होती. जास्तीत जास्त वाईट चेंडू फेकले होते, त्यामुळे कुठेतरी खतरा निर्माण झाला होता. परंतु धनेशने मात्र चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला सामना जिंकवून दिला. आणि आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला राकेश. अराउंड द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल. सामना करेल राकेशचा नवीन फलंदाज परमेश. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावर पिचिंग केली जाते. कुठेतरी चकवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु तो प्रयत्न फसला आणि इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना चांगली गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतायत गोलंदाज राकेशच्या वतीनं. डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. जबरदस्त बॉलिंग आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. रेकॉर्ड झाले. इथे मात्र फटका चांगला आहे आणि इथे मात्र फटका चांगला आणि फलंदाजाचा क्लास देखील चांगला आणि येतोय हा चौकार. या शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल या षटकातील. 1 to go असा इशारा येत असताना पंच अजित निकम सरांचा. जबरदस्त पंचाची भूमिका ज्यांच्या माध्यमातून
साकारली जाते आहे. अंडरआर्म क्रिकेटतील एक विशिष्ट पंच आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र बॅकफुटला फक्त पंच केलं जातं चेंडूला, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. अशा पद्धतीने 2 धावा, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन बसले 30 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 13 धावा स्कोर कार्डवर ऍड केल्या जात आहेत. 13 धावा स्कोरबोर्डवर लागल्या आहेत. आपण पाहतात ओम साई क्रीडा मंडळ आयोजित सर्व चषक 2022 हे पर्व आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा संपूर्णपणे टेनक्रिक लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाते. घर बसल्या या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकता. कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण पाहिलं तर दीपेश म्हात्रे यांना पाहतायत. अपडेटरच्या भूमिकेत सौरभ कांबळे यांना पाहतायत आपण. आणि स्कोररच्या भूमिकेत जर पाहिलं तर किरण गायकवाड आमचे मित्र आमच्यासोबत जॉईंट असतील. त्यांच्या शुभ हस्ते मात्र स्कोर कार्ड रंग सजवलं जात आहे. कालच्या दिवसामध्ये विचार केला गेला तर समालोचनासाठी मुंबईचा एक गोड आवाज भांडू विभागातील आपण पाहिला सागर मोरे सरांना. आणि आजच्या दिवसामध्ये मात्र आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली, त्यामुळे त्याबद्दल ओमसाई क्रीडा मंडळाचे आभार व्यक्त करेन. आणि पुन्हा एकदा आपल्याला घेऊन जाईल मैदानाच्या दिशेने. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज रोहितला मात्र प्रचारण केले गेले तिसरं षटक टाकण्यासाठी. स्टॅकिंगला फलंदाज असेल मॅथ्यू आणि लॉस्टिंगला फलंदाज असेल परमेश. मॅथ्यूचा फटका आडव्या बॅटने फटका खेळायचा होता स्वेलेकच्या दिशेने, परंतु चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये. आणि इथे मात्र एक धाव ऍड होईल संघाच्या अकाउंटमध्ये. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू होता आणि इथे मात्र चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही, परंतु 22च्या रूपामध्ये ही धाव मात्र मिळेल. एक चिकी सिंगल ऍड होईल टीमच्या अकाउंटमध्ये. धावसंख्या एका धाव्याच्या मदतीने पुढे सरकेल. धावसंख्या टीमची टोटल 15 वर जाऊन पोहोचते. डावखुरे आताच रोहित पुन्हा एकदा सज्ज होईल. लेफ्ट राऊंड द विकेटने पंचांच्या डाव्या बाजूने सामना करेल परमेश. लाईन पाहावी लागेल. यस, लाईन चुकीची आहे आणि ते मात्र पंच वळत असताना आमच्याकडे इट्स अ वाईट बॉल. वाईट चेंडूची सांगता होत असताना अतिरिक्त धावेमध्ये भर पडते. धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचते. लेफ्ट राऊंड द विकेटने पुन्हा एकदा रोहित. पुन्हा एकदा दिशेवर नियंत्रण नाही आहे. वाईट चेंडू पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी या अगोदरच्या षटकांमध्ये झाली आहे, परंतु आताच्या षटकामध्ये विचार केला गेला तर 2 वाईट चेंडू टाकले गेले. तर गोलंदाजाच्या माध्यमातून दिशेवर नियंत्रण ठेवावे लागेल. नक्कीच वेग जरूर आहे, परंतु दिशेवर नियंत्रण मिळवत नाही आहेत गोलंदाज. अशा पद्धतीने वाईट चेंडू पाहायला मिळते आणि धावसंख्या एकने पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले धावसंख्या. आता मात्र खूप चांगला चेंडू पाहायला मिळतं. यस, फसवा चेंडू होता. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. पूर्णपणे सरप्राईज केलं फलंदाजाला. चेंडू समजला नाही आणि ते मात्र डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. 17 धावा स्कोर कार्डवर स्थिर अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळते. हलक्या हाताने हा फटका खेळला गेला आणि चेंडूच गेला डिक्लेअर झोनमध्ये. गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल चेंडू आणि धावसंख्या एकने पुढे सरकली. 18 धावा स्कोर कार्डवर ऍड झाल्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील.
ते मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ते मात्र प्रयत्न फसलाय आणि फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का लागत असताना टीम डायमंड या संघाला फलंदाज परमेश बॅक टू द डगआउट आणि या चेंडूवर नो चेंडू देखील आहे. परंतु पुढे आले होते आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला आणि यष्टीरक्षकाने स्टंपिंग केले आणि आता इथे फलंदाज बाद झाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 19 धावा स्कोर कार्डवर ॲड झाले. 19 हा आकडा तुम्हा आम्हासाठी नक्कीच शुभ आकडा म्हणेन, कारण की 19 फेब्रुवारी नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पार पडली आणि तो 19 हा आकडा स्कोर कार्डवर ॲड होत असताना 1 to go असा इशारा येते पंच अजित निकम सरांचा. पुढे सरसर खेळले आणि चेंडू जाईल अखेर गोलीच्या वेगाने इनटू द गॅप फॉर 4 रन्स. हा येतोय फलंदाजाच्या बॅटमधनं चौकार. प्रवीणच्या माध्यमातून हा चौकार आल्या आल्या मात्र चौकाराने स्वागत केलं गोलंदाजाचं आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार लगावला. कुठेतरी युसुफ पठाणची आठवण करून दिली प्रवीणने. चौकार ठोकला आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचते आहे. 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड. धनराज गोलंदाजी मार्कवर आले अंतिम षटकामध्ये, ज्याने मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर मात्र सामना जिंकून विजयश्री प्राप्त केली संघाने. तो धनराज मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय. आता मात्र दिशा पाहावी लागेल. यस, वाईट चेंडू पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचते. सामनावीराचा टी शर्टचं परिधान करून मात्र गोलंदाजी करत असताना गोलंदाज धनराज लेफ्ट राऊंड द विकेट. राऊंड द विकेट. या वेळेस मात्र पॅडवरती चेंडू आदळला आणि ते मात्र 22च्या रूपात एक धाव मिळेल. एक धाव ॲड केली जाईल संघाच्या अकाउंटमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 25 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. पुढे सरसावून खेळलेत आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जात असताना फलंदाज प्रवीणच्या बॅटमध्ये येतोय हा घणाघाती प्रहार. चेंडू सीमा पार. चौकार. यस, जबरदस्त बॅटिंग आपण अंतिम षटकामध्ये पाहतात. हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं आणि हाणामारी करत असताना प्रवीण हिम्मत केली जाते प्रवीणच्या वतीनं. आता मात्र इथे मात्र फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का लागत असताना फलंदाज प्रवीणला मात्र मैदान सोडावे लागते. रॅव्हलरी आपण पाहू शकता मैदानामध्ये. अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला आणि या चेंडूवरती विकेट प्राप्त झाली. नक्कीच बारी बारी, सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे गेली आणि त्यानंतर विकेट मिळाला आणि आता मात्र धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचले. 29 रन्स ऑन स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतं. तर चांगली गोलंदाजी यावेळेस धनराजच्या माध्यमातून पाहतात. कमबॅक केले जाते. पुढे सरसावून केल्याचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण अजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल 3 धावा अडवल्या जात आहेत अजयच्या वतीनं. एफर्ट्सला जर आवडले असतील तर नक्कीच चाल्या होऊन गेल्या पाहिजेत अजयसाठी.
अंबरनाथकर आपण टाळ्यांसाठी कंजूसी करू नका प्लीज, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि इथे मात्र 3 धावा अडवल्या गेल्या, 3 धावा वाचवल्या गेल्या अजयच्या वतीनं. धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचते, 30 रन्स ऑन स्कोरबोर्डवर. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या सत्रातील आणि या षटकातील देखील. आता मात्र लाईन पाहावी लागेल. यस, लाईन चुकीची आणि इथं मात्र वाईट चेंडूची घोषणा करत असताना धावसंख्या 31 रन्स ऑन स्कोरबोर्ड, 31 धावा स्कोर कार्डवर ॲड होतात. सलामीवीर फलंदाज अजयभाई मैदानामध्ये फलंदाजी करत असताना स्ट्राईक एंडला फलंदाज आहे मॅथ्यू. राईट राऊंड द विकेटने पुन्हा एकदा अभिषेक. ते मात्र समोरच्या दिशेला फटका खेळला जातो, क्षेत्ररक्षक उपलब्ध आहेत आणि इथे मात्र चित्त्याच्या वेगाने ही धाव कंप्लीट केली जाते मॅथ्यूच्या माध्यमातून. आणि इथे मात्र 1 धावा मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 32 धावा स्कोर कार्डवर ॲड होत आहेत. यास शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल या सत्रातील आणि या षटकातील देखील. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुढे सरसावून खेळलेत आणि क्षेत्ररक्षक उपलब्ध आहेत, फेकी केली जाईल तोपर्यंत. इथे मात्र पंच आपला निर्णय येणे पेंडिंग असेल. फलंदाज बाद या शेवटच्या चेंडूवरती रनआउटच्या रूपामध्ये अजून एक धक्का लागत असताना टीम डायमंड या संघाला. तर व्यासपीठावर आपण शांतता राखा. संख्या व्यासपीठावर जे मंडळी बसले त्यांनी प्लीज शांतता राखा. फलंदाजी करत असताना डायमंड संघाने तब्बल 32 धावा घोडल्या आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल टीम गावदेवी ईस्ट या संघाला जिंकण्यासाठी तब्बल येणारे 4 षटकांमध्ये 33 धावांची आवश्यकता असेल. 8.25 ची सरासरी गाठायची. 8.25 च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल प्रति षटकामागे. धावा चेस केल्या जातील का किंवा धावांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल का याचं वर्णन करण्यासाठी आम्ही थोड्याच वेळात आपल्या समोर येऊ. तोपर्यंत आम्ही विश्रांती घेतोय. थँक्यू. तर यस, जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 33 धावांची येणाऱ्या 4 षटकांमध्ये. आजच्या दिवसाचा जर विचार केला गेला तर तुम्हा आम्हांचे दैवत, आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांची पुण्यतिथीनिमित्त राजेंना विनम्र अभिवादन व्यक्त करतो. नक्कीच म्हणेन, विजयसारखी तळपती तलवार चालवून गेला, निधड्या छातीने संपूर्ण हिंदुस्थान हलवून गेला, वाघनख्याने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला, स्वर्गात गेल्यावर देवांनी देखील ज्याला झुकून मुजरा केला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. तर वळूया मैदानाच्या दिशेने. सामना सुरू झालाय, दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे.
सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली आहे. टीम गावदेवी ईस्ट या संघाच्या वतीनं. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे डावखुऱ्या हाताचा फलंदाज अतुल आणि नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज असेल राजा. आणि सलामीचा गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला डायमंड या संघाच्या वतीनं. अभिषेक मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिलं षटक घेऊन 8.25ची सरासरी गाठायची आहे. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू आणि ते मात्र घाई केली, अपील केली जाते, लाऊड अपील. आणि इथे मात्र अपीलला कुठल्या प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही. हे पंच चर्चा करतील. टीम डायमंड पंच चर्चा करतील आणि तोपर्यंत आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील याची आपण नोंद घ्या. गावदेवी ईस्ट संघ पंच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील याची आपण दक्षता घ्यायची आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. चेक करतायत, अंपायर चेक करतायत. टेनक्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. क्वालिटी विथ क्लिअरिटी आपण पाहू शकता. कुणाल म्हात्रे फाउंडर जे आहेत टेनक्रिक लाईव्हचे, जबरदस्त क्वालिटी टेनक्रिक लाईव्ह आपण पाहतोय. तर जास्तीत जास्त टिटवाळा विभागामध्ये स्पर्धा कव्हर केल्या जातात. आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. घाई केली होती, नक्कीच नेहमी म्हणतात अति घाई संकटात जाई, आणि घाई केली आणि त्यामुळे संकटात घेऊन गेली आणि ते मात्र फलंदाज बाद झाला. टीम गावदेवी ईस्ट या संघाचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नितीन मात्र स्ट्रायकिंगला असेल. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहत आहेत. गोलंदाज अभिषेकच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर मोठा धक्का लागला टीम गावदेवी ईस्ट या संघाला. इथं मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 लागली जाते. संघाचा श्री गणेश होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. राऊंड द विकेटने अभिषेकचा हा चेंडू यावेळेस फक्त कडा घेतली गेली बॅटची आणि इथे मात्र चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये गेला. तोपर्यंत एक धाव मिळेल या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचते. इथे मात्र फक्त दिशा देत आहेत. ऑफसाईडच्या दिशेला चेंडू जाईल पॉईंट रिजनमध्ये. तोपर्यंत एक धाव मिळेल. धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचेल. 1 गड्याच्या मोबदल्यात अभिषेकच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 3 धावा फक्त खर्च केल्या आहेत गोलंदाज अभिषेकने. 2 चेंडूचा खेळ अद्यापही शिल्लक असेल. पुन्हा एकदा राऊंड द विकेटने अभिषेक सज्ज होत आहे. अभिषेकचा हा चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षक उपलब्ध आहे. इथं फेकी केली जाईल आणि ते मात्र फलंदाज बाद होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का लागत असताना टीम गावदेवी ईस्ट या संघाला फलंदाज राजा बॅक टू द डगआउट. तर प्रेक्षकांना विनंती असेल पडद्याला चिटकून आपण उभे राहू नका प्लीज. प्रेक्षकांना विनंती असेल आपण पडद्याच्या मागे उभे राहा. पडद्यापासून थोडेसे दूर उभे राहा प्लीज. कॉपरेट करा, कारण की आपल्याशिवाय ही स्पर्धा पार पडणे शक्य नाही आहे. कारण की कुठल्याही स्पर्धेचं केंद्रबिंदू प्रेक्षक असतात. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती असेल आपण पडद्याच्या मागे उभे राहा. या शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल या षटकातील. राऊंड द विकेटने सज्ज होते गोलंदाज
यावेळेस लाईन पाहावी लागेल. यस, लाईन चुकीची आणि इथं वाईट बॉल. पण आमच्याकडे वरतात वाईट चेंडू असेल. या चेंडूवरती धावसंख्या 1 पुढे सरकली. धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचते. ते मात्र फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं होतंय आणि ते मात्र पहिल्या षटकाची समाप्ती होती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. गोलंदाज अभिषेकने जबरदस्त गोलंदाजी झाली. जर एकदा गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच ताळ्या झाल्या पाहिजेत गोलंदाज अभिषेकसाठी. हॅलो हॅलो. टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्णपणे कव्हर केली जाते. त्याचप्रमाणे बदलापूरमध्ये देखील सम्राट चषक ही स्पर्धा कव्हर केली जाते. फाउंडर कुणाल म्हात्रे जे आहेत टेन क्रिकचे. जबरदस्त क्वालिटी विथ क्लिअरिटी आपण नेहमीच पाहतात. जास्तीत जास्त ग्रामीण विभागामध्ये स्पर्धा कव्हर केल्या जातं टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. क्वालिटी विथ क्लिअरिटी आपण पाहू शकता. दुसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज. फुलटा चेंडू होता आणि त्यावर फटका देखील चुकीचा खेळला गेला आणि इथे मात्र फलंदाज बाद झाला. अजून एक धक्का लागेल, अजून एक विकेटचं पतन होईल. फलंदाज ओमकारला देखील मैदान सोडावं लागते. टीम गावदेवी ईस्ट या संघाला अजून एक धक्का लागत असताना येणारे 18 चेंडू शिल्लक असतील. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होते. येणारे 16 चेंडू शिल्लक असतील आणि 28 धावांची आवश्यकता असेल टीम गावदेवी ईस्ट या संघाला जिंकण्यासाठी. यावेळेस 9 चेंडू पाहायला मिळते. ओव्हर स्टेप झाले होते आणि ओव्हर स्टेपच्या रूपात हा 9 चेंडू येते. नक्कीच म्हणेन हमें तो अपनों ने लुटा उनमें कहा दमता, हमें तो अपनों ने लुटा उनमें कहा दमता, पैर भी वहा पडा जहा चुना कमता. आणि अशा पद्धतीने 9 चेंडू येते. पंचांनी पाहिलं ओव्हर स्टेप झाले आणि मात्र पंचांनी दंडित केलं गोलंदाज विनायकला. धावसंख्या 1 पुढे सरकली. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचते. अद्याप विचार केला गेला तर 16 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता असेल टीम गावदेवी ईस्ट या संघाला जिंकण्यासाठी. पुढे सरसावून घेण्याचा प्रयत्न होता आणि ते मात्र संधी निर्माण झाली होती यष्टीरक्षकाकडे, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही आहे. मी नक्कीच म्हणेन तुम्हाला जी संधी मिळते त्या संधीचं सोनं करा. सोन्याची संधी शोधण्यापेक्षा मिळालेल्या संधीचं तुम्ही सोनं करा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते राऊंड द विकेटने. विनायक इथे फटका चांगला आहे आणि इथे मात्र धाव देखील एकच मिळेल या चेंडूवरती. अंबरनाथ क्रिकेटचा पण हे वैशिष्ट्य पाहतं तर जर
टॅपच्या रूपात एखादा फटका हवेशीर प्रवास केला आणि उंच गेला तर तो आणि तो चेंडू जर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर तिथे मात्र फक्त एकच धाव मिळेल, चौकार तुम्हाला मिळणार नाही आहे. अंबरनाथचं हे वैशिष्ट्य आपण पाहता येतं. इथे मात्र 22च्या रूपात एक रन मिळते. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये आपण विनायकच्या माध्यमातून देखील पाहता येतं. पहिल्या षटकामध्ये अभिषेकने गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली आणि विनायक देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल या षटकातील. फुलटा चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र खेळच गेले पॉईंटच्या दिशेला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचते. 10 रन्स ऑन स्कोरबोर्ड. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल 2 षटकांमध्ये. अभिषेकने गोलंदाजी करत असताना फक्त अभिषेकने गोलंदाजी करत असताना 4 धावा खर्च केल्या आणि विनायकने गोलंदाजी करत असताना फक्त 6 आणि 6 धावा खर्च केल्या आणि अशा पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. 10 रन्स ऑन स्कोरबोर्डवर. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज श्रीनिवास. मात्र गोलंदाजी मार्गवर आलाय तिसरं षटक टाकण्यासाठी, तिसरं षटक हाताळण्यासाठी. अजयसाठी हा चेंडू होता आणि इथे मात्र वाईट चेंडूची घोषणा करत असताना दिशेवर नियंत्रण नाही आहे गोलंदाजला आणि इथे मात्र वाईट चेंडूची घोषणा करत असताना पंच 11 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. इथे मात्र इनस्विंगचा चेंडू होता आणि चेंडू मात्र यष्टीवर जाऊन आदळला आणि अजून एक फलंदाज बाद होईल. टीम गावदेवी ईस्ट या संघाचा अजय देखील मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला नानू, ज्याने गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली. आता मात्र फलंदाजी करावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल आपल्या संघाला सामना जिंकून द्यायचा असेल तर. इथे मात्र बॅटची कडा घेतली गेली आणि एक धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचते. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न टॅप केला जातोय परंतु या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळेल, चौकार मिळणार नाहीये. आणि इथे मात्र यस फलंदाज बाद. अजून एक धक्का लागतोय टीम गावदेवी ईस्ट या संघाला. नानू देखील मैदानाच्या बाहेर माघारी जात असताना इथे मात्र एक चिकी सिंगल ऍड होईल टीमच्या अकाउंटमध्ये. यस शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल या षटकातील. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं पाहायला मिळतंय मॅथ्यूजच्या माध्यमातून आणि इथे मात्र तब्बल 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 15 वरती. 15 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. जिंकण्यासाठी मात्र शेवटच्या षटकामध्ये
18 धावांची आवश्यकता असेल टीम गावदेवी ईस्ट या संघाला जिंकण्यासाठी. मैदानामध्ये फलंदाज आपण पाहिलं तर स्ट्रायकिंगला फलंदाज असेल आता. परमेश्वरला गोलंदाजी मार्गवर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. ज्याप्रमाणे गोलंदाजी होते त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील होत आहे. एफर्टसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या क्षेत्ररक्षकाच्या. सर्वच खेळाडू ॲप्रिशिएट करत असताना खेळाडू वृत्ती जपली जाते. टीम डायमंड संघाच्या वतीनं जिंकण्यासाठी 5 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता असेल. लक्ष्य कठीण जरूर आहे परंतु अशक्य असं नाही आहे. आणि क्रिकेटमध्ये मात्र कुठलंही लक्ष्य हे अशक्य नसतं आणि इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. येणारे 4 चेंडू शिल्लक असेल. 4 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडूंमध्ये 4 चौकार लगावावे लागतील. फटका चांगला आहे आणि इथे मात्र चेंडू जाईल गोलीच्या वेगाने. 4 धावांकरिता चौकार. नो चेंडू असेल. याचे नो चेंडू मात्र पंचांच्या माध्यमातून घोषित केला गेला आहे आणि ते मात्र 1 धाव मिळेल. धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचते. 12 एक धाव ऍड होईल. धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचते. फटका चांगला आहे आणि इथे मात्र 1च धाव मिळेल या चेंडूवरती. असं कुठेतरी वाटलं होतं की हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये निर्माण होईल की एका शेवटच्या चेंडूमध्ये सामना जाईल का. आणि इथे मात्र सामना जिंकलाय.